श्री साईबाबा लोकप्रबोधन कला विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय वडनेरच्या ऑनलाईन अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण बी ए भाग 1 सत्र 2 विषय मराठीसाठी अभ्यासाला नेमलेल्या साहित्यरंग या पुस्तकातील उषःकाल होता होता ही दुसरी कविता अभ्यासासाठी घेत आहे. या कवितेचे कवी आहेत सुरेश भट. मागच्या भागामध्ये आपण सुरेश भट यांचा परिचय बघितला होता. आजच्या भागामध्ये आपण सुरेश भट यांची ही कविता अभ्यासासाठी घेतो. सर्वप्रथम आपण ही कविता या कवितेचं वाचन करणार आहे आणि त्यानंतर या कवितेचा आशय थोडक्यामध्ये मांडणार आहे. उषःकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाल. आम्ही 4 किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली, तेच घाव करुणी करती फिरुनी ह्या नव्या कटारी. तेच दंश करती आम्हा सापही विषारी, आम्ही मात्र ऐकत असतो आमची खुशाली. तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्गसाती, आम्हावरी संसाराची पुढे उडमारी. आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही न वाली, अशा कशा ज्याने त्याने काढल्या उमेदी. असा कसा जो तो येथे होतसे खरेदी, या अपार दुःखाची चालली दला. उभा देश आता झाला एक बंदिशाला, जेथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला. कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, धुमसतात अजूनी विजल्या चितांचे निखारे. अजूनी रक्त मागत उठती वधस्तंभ सारे, आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. उषःकाल होता होता या कवितेचं आपण थोडक्यात वाचन केलेलं आहे. या कवितेमध्ये कवीनं काय म्हटलेलं आहे, तर या कवितेच्या आशयामध्ये असं म्हटलं जाते की प्रस्तुत कविता त्यांचा रंग माझा वेगळा या संग्रहातील असून स्वातंत्र्यानंतरच्या आशावादी वृत्तीचा विशिष्ट घटनाच्या पार्श्वभूमीवर झालेला भ्रमनिरास आणि सर्वत्र दिसणारा समाज वास्तवातील विरोधाभास यावर ओजस्वी गीतरचनेतून नेमके बोट कवी ठेवते. स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य माणसाचा झालेला भ्रमनिरास आणि समाज वास्तवातील विरोधाभास या 2 गोष्टीवर आपल्या गीतातून कवीनं बोट ठेवलेलं आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर सर्वांना चांगलं जीवन मिळेल, सर्वांची स्वप्न पूर्ण होतील अशी अपेक्षा होती, तशी स्वप्न दाखवली गेली होती. परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नाही असं कवी म्हणतात. आणि दैनंदिन सामाजिक जीवन जगत असताना सर्वसामान्य माणूस जो दांभिकपणा करतो, म्हणजेच समाज वास्तवातील विरोधाभास, सामाजिक जीवन जगताना जो विरोधाभास दिसून येतो, त्याचं वर्णन हे सुद्धा कवीनं या कवितेमध्ये केलेलं आहे. कवी सुरुवातीलाच म्हणतात, उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाल. उषःकाल म्हणजे पहाट होणारच होती. पहाट व्हायला प्रारंभ झालाच होता की परत काळरात्र झाली, पुन्हा रात्रीचा अंधार पडायला सुरुवात झाली. म्हणजे सुखाचे दिवस येणारच होते, परंतु सुखाचे दिवस यायला
प्रारंभ काय झाला तर परत दुःखानं आपली काळी छाया सर्वत्र पसरायला सुरुवात केली. चांगलं होणारच होतं, चांगलं व्हायला सुरुवात झालीच होती, परंतु वाईटपण चांगलेपणावर मात करायला लागलं. शुभाऐवजी अशुभच सर्वत्र वाढायला लागलं. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे तर कवी हा संघर्ष करण्याच्या वृत्तीचा आहे आणि त्यामुळेच कवी म्हणतो की अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. आता तुम्हाला आयुष्याच्या मशाली पेटवाव्या लागतील. म्हणजे ही काळ रात्र संपवण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या जीवनाची आहुतीसुद्धा द्यावी लागू शकते आणि ती आहुती द्यायला तुम्हाला तयार व्हावं लागेल. अशुभ नष्ट करण्यासाठी आणि शुभाची स्थापना करण्यासाठी, अंधार नष्ट करण्यासाठी आणि प्रकाशाची स्थापना करण्यासाठी तुम्हाला आयुष्याच्या मशाली पेटवाव्या लागतील. स्वतःच्या मधील चैतन्य जागृत करावं लागेल. स्वतःलाच मशालीप्रमाणे पेटवावं लागेल. प्रसंगी स्वतःची आहुतीसुद्धा द्यावी लागेल, असं कवी येथे स्पष्टपणे म्हणताना दिसतं. यापूर्वी मराठी कवितेमध्ये प्रकट न झालेला हा ओजस्वीपणा सुरेश भटांच्या या कवितेमध्ये स्पष्टपणे प्रकट झालेला दिसतो. पुढे ते म्हणतात, आम्ही चार किरणांचीही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली. आम्ही चार किरणांची आस का धरावी, कारण आमच्या वाट्याला संपूर्ण सूर्यच येत आहे, संपूर्ण प्रकाशावरच आमची मालकी आहे. मग अशा वेळेला आम्ही चार किरणांची वाट का बघावी किंवा चार किरण मला मिळतील ही अपेक्षा का ठेवावी आणि जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी आणि अशा गोष्टीची अपेक्षा का म्हणून ठेवावी तर ज्या गोष्टी पहिल्या सुरुवातीला अस्तित्वातच नव्हत्या. म्हणजेच राजकीयदृष्ट्या ज्या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजे होत्या त्या गोष्टी आम्हाला त्या बाबी आम्हाला मिळाल्या नाही. मग कुठून तरी थोड्याफार सुविधा द्यायच्या आणि आम्ही हे सगळं तुमच्यासाठी केलं असं म्हणत स्वतःचा वरचष्मा ठेवायचा. ही जी राजकीय वृत्ती होती त्या राजकीय वृत्तीला छेद देण्यासाठी म्हणून इथे सुरेश भटांनी हे शब्द वापरलेले दिसतात. पुढे ते म्हणतात की कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली, आणि इथला सूर्यच अंधाराच्या पखाली वाहताना दिसत आहे. म्हणजे ज्यांना आम्ही आपले पुढारी म्हणून समोर केलेले आहे, ज्यांना आम्ही आपले मार्गदर्शक म्हणून समोर केलेले आहे, तेच लोक आम्हाला अंधाराच्या दिशेनं नेत आहे. त्यांनीच मानसिक गुलामगिरी स्वीकारलेली आहे. तेच भ्रष्टाचारामध्ये गोवले गेलेले आहेत. स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे त्यांना अन्य कोणत्याही गोष्टी दिसत नाही. आणि हा सर्व तत्कालीन लोकजीवनाचा आक्रोश, समाजमनाचा आक्रोश इथे सुरेश भटांच्या या कवितेमधून व्यक्त झालेला दिसून येतो. सुरेश भटांची ही भाषा त्यावेळेला त्या लोकजीवनाला अनुकूल होती आणि ही लोकमनातील भावना शब्दांकित करणारी भाषा असल्यामुळे सुद्धा सुरेश भट यांना यांच्या कवितेला तत्कालीन लोकमनाने सहजपणे स्वीकारलं असावं. कारण सर्वसामान्य मनुष्य या बाबी आपल्या बोलू शकत नव्हता. राजकीय दबावाखाली, धार्मिक दबाव, सामाजिक दबावाखाली ज्या तो बोलू शकत नव्हता. सर्व बाजूंनी यांचा दबाव त्यांच्यावरती होता. त्या गोष्टी, त्या बाबी, त्या भावना, ते विचार हे
सुरेश भटांच्या कवितेमधून शब्दरूपाने व्यक्त व्हायला लागले आणि स्वाभाविकपणे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये या कवितेला स्थान मिळाले. आजच्या भागापुरतं एवढंच. पुढे आपण बाकी कविता आपण पुढच्या तासिकेमध्ये बघू. धन्यवाद.